सस्नेह जय लहूजी, जय भीम. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो काही महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आरक्षण उपवर्गीकरण या प्रश्नावर रणधुमाळी उडाली आहे, या संदर्भामध्ये आपल्याशी लोकसंवादच्या माध्यमातून साधू इच्छितो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी लाभवंचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने आरक्षणाचं जाती अंतर्गत अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण राज्यांना करण्याचे अधिकार देऊन खऱ्या अर्थानं लाभवंचित जातींच्या आशा आकांक्षा पल्लवित करण्याचं काम माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीमधील जो काही अंतर्गत भेदभाव होता, जो काही अंतर्गत डिस्क्रिमिनेशन होतं, ते खऱ्या अर्थानं या निर्णयाच्या माध्यमातून संपुष्टात येणार आहे. अनुसूचित जातीतील प्रत्येकानं आरक्षण उपवर्गीकरणाचं मोठ्या मानानं स्वागत करावं आणि लाभवंचित जातींना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समतेच्या रथाचं शेवटचा घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येकानं करावं, असं या निमित्ताने मी आवाहन करतो. सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला प्रकर्षानं जाणवत राहिलं आणि त्याची तीव्रता खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रकर्षाने जाणवते. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महानगरामध्ये वावरत असू तर निश्चितपणानं त्याची दाहकता तिथे जाणवत नसेल, परंतु ज्यावेळेस गावगाड्यामध्ये आपण वावरतो त्या अर्थानं तिथं खऱ्या अर्थानं लाभवंचित जातींची संख्या जे काय त्यांच्या वाटेला अमृत काळामध्ये, स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये सुद्धा त्यांच्या वाटेला जे काही उपेक्षिताचं जगणं आलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं निश्चितपणानं हे कुठेही समर्थनीय नाही. तोच धागा धरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्यांच्या अहवाल समित्यांवर तो अहवालांचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं लाभवंचित जातींना न्याय देण्याचं काम कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, पंजाब असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल आणि या सर्व राज्यांच्या पाऊल वाटांवर उद्या महाराष्ट्र सुद्धा असेल, तर निश्चितपणानं लाभवंचित जातींच्या क्रांतीचा सूर्य उपवर्गीकरणाच्या माध्यमातून उगवलेला आहे, असे या प्रामुख्यानं एक मातंग समाजाचा युवक म्हणून मला प्रकर्षाने तुमच्यासोबत सांगावंसं वाटतं. हे सर्व सांगत असताना जो सुशिक्षित घटक आहे आणि जो अनुसूचित जाती अंतर्गतला जो काही मागास प्रवर्ग आहे, यांच्यामध्ये फार मोठी तफावत या निमित्तानं उघडी पडलेली आहे आणि निश्चितपणानं संविधान त्या लाभवंचित जातींच्या पाठीशी या निर्णयाच्या माध्यमातून उभा आहे. बाबासाहेबांचे धन्यवाद आपण मानले पाहिजे की फार मोठ्या दूरदृष्टीने त्यांनी अमृत, जे काय आपण अमृत म्हणतो, जो प्राशन करेन तो खऱ्या अर्थानं त्या अमृताचा आणि त्या आरक्षणाचा लाभधारक होईल असं बाबासाहेब म्हणायचे. आरक्षण आणि प्रतिनिधित्व ह्या एक नाण्याच्या दोन बाजू ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस शासन, प्रशासन, राजकारण आणि एकंदरीत शिक्षण आणि नोकरी या सर्व लोककल्याणकारी योजना ज्यावेळेस शासन ठरवतं, त्यावेळेस प्रतिनिधित्व आणि प्रतिनिधित्वातून टक्केवारी हा प्रश्न निर्माण होतो. खऱ्या अर्थानं लाभवंचित जातींचा ज्यावेळेस आपण उत्कर्ष उद्धार करण्याची मीमांसा करत असू, लाभवंचित जातींना आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एक फार मोठी संधी या निमित्तानं निर्माण होणार आहे आणि निश्चितपणानं आपण सर्वजणांनी या लाभवंचित जातींच्या उत्कर्षाचं उपवर्गीकरणाच्या माध्यमातून स्वागत करावं, असं मी वारंवार आपल्या माध्यमातून सांगत आहे. बंधूंनो, मला सांगत असताना आनंद होत आहे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या चळवळीचा आम्ही सर्वजण घटक एक सहभागी होऊ शकलो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने वाटा देऊ शकलो, आमच्या पद्धतीने सहभाग देऊ शकलो आणि निश्चितपणानं आमचे 10 वर्ष जे आम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये घातलेले आहेत, त्याचं खऱ्या अर्थानं आज यश प्राप्त होताना दिसत आहे. याचं मनोमन कुठेतरी आनंद होत आहे. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचे फळं एकंदरीत लाभवंचित जातींच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी खऱ्या अर्थानं उपयोगी पडतील असं माझं मत आहे. बंधूंनो, सांगत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जे काही प्रशासन आणि शिक्षण आणि एकंदरीत लोककल्याणकारी योजनांमध्ये मातंग समाज आणि तत्सम जाती, ज्या लाभवंचित जाती आहेत, त्यांचं प्रमाण नगण्य आहे. आज महसूल सारखा विभाग घेतला, वन विभाग घेतला किंवा गृह विभाग घेतला किंवा आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रशासनामध्ये आस्थापना निर्माण झालेल्या आहेत किंवा कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये मातंग समाजाचं आणि लाभवंचित जातींचं प्रमाण नगण्य आहे आणि हे कुठेतरी हे हाणून पाडण्याचं काम या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून निश्चितपणानं होणार आहे. समन्यायाचं वाटप, ज्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे की आरक्षण किंवा कुठलीही योजना
समन्यायी प्रमाणामध्ये वाटप होणार नाही तोपर्यंत माझं संविधान यशस्वी झाले असं मी मानणार नाही. तो खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याच्या 75 नंतर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान यशस्वी होताना दिसत आहे. आणि याचा मनोमन एक आंबेडकरी बाबासाहेबांचा अनुयायी, बाबासाहेबांवर प्रेम करणारा युवक म्हणून मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं.